महाराष्ट्र के नांदेड़ जिले से एक बड़ी खबर सामने आ रही है, जहां कुएं का दूषित पानी पीने से कई लोगों के बीमार पड़ने की खबर सामने आई है। इस दूषित पानी को पीने से 100 से अधिक लोग प्रभावित हुए हैं। इन सभी को पेट दर्द और दस्त की शिकायत है। यह घटना नायगांव तालुका के मुगांव टांडा में हुई। इतनी अधिक संख्या में एक ही गांव के लोगों के बीमार पड़ने के कारण डॉक्टरों की एक टीम को तैनात किया गया है। 500 से 600 लोगों की आबादी वाले इस गांव में पिछले कई दिनों से कुएं के माध्यम से दूषित पानी की आपूर्ति की जा रही थी। घटना की जानकारी मिलने के बाद मंजाराम सरकारी स्वास्थ्य टीम ने गांव में प्रवेश किया। गांव में इस टीम के माध्यम से 100 से अधिक ग्रसित मरीजों का इलाज किया जा रहा है, क्योंकि ये सारे लोग इन लक्षणों से ग्रसित हैं। वहीं एक मरीज की हालत फिलहाल स्थिर बताई जा रही है। दूषित पानी पीने के कारण बीमार हुए लोगों को देखते हुए कुएं को बंद कर दिया गया है और पास के जल शोधन संयंत्र से ग्रामीणों को पानी उपलब्ध कराया जा रहा है। आशामार्फत आम्हाला माहिती कळाली की मुगाव तांड्यामध्ये अशा आपल्या हागवणीचे पेशंट वाढलेले आहेत आणि आपल्याला यावं लागेल। त्या दिवशी आम्ही 26 तारखेला सकाळी आमच्या डॉक्टरच्या टीमसहित आम्ही मुगाव तांड्यामध्ये पोहोचलो। तर त्यावेळेस आम्हाला लगेच पेशंट यायला सुरुवात झाली। तर आम्ही त्या दिवशी जवळपास 93 पेशंट इथं निदान केलं आणि त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरम येथे जवळपास 42 पेशंटला रेफर केलं। लगेच ॲम्ब्युलन्स बोलून घेतली आणि रेफर केलं। त्यानंतर दुसऱ्या दिवशी 27 तारखेला पुन्हा आमची टीम इथंच उपचारासाठी आली। डॉक्टर आमची टीम सर्व ती इथंच उपचारासाठी येऊन आम्ही त्या दिवशी 28 पेशंटला इथं उपचार दिला आणि 28 तारखेला आम्ही 7 आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा प्रयत्न केले असता आमचे पेशंट फक्त 7 राहिले। 7 पैकी 7 उपचार झाले आणि आज 29 तारखेला आमचे फक्त 2 पेशंट राहिले। काल भारत आणि साऊथ आफ्रिकेच्या दरम्यान मॅच सामना चालू होता। सामना संपल्यानंतर माझ्या घरी काही भाडेकरू शिक्षणासाठी भाडेकरू मुलं राहतात। ते वरती आनंद साजरा करत होते। तर त्या दरम्यान गल्लीमध्ये काही 20 ते 25 मुलं अचानक आमच्या घरात शिरून त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दरवाजा वगैरे तोडला आणि 3 ते 4 मुलांना मारहाण केली। त्याच्यामध्ये 2 मुलांना थोडं जास्त मार लागलेला आहे आणि बाकीचे 2 मुलांना मुक्का मार लागलेला आहे। शस्त्र काठ्यावर काय होतं? त्यांच्या हातामध्ये स्टिक वगैरे घेऊन आले होते। सदर CCTV फुटेज आलेला आहे। आमच्या घरी CCTV कॅमेरा लावलेला असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण फुटेज त्यांचा आलेला आहे। 20 ते 25 मुलं आलेले आहेत आणि त्यांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। सदर गुन्हा आता चालू आहे।